नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026। तर नेमकी कर्जमाफी शेतकऱ्यांना कधी मिळणार आणि याच्या नेमकी काय प्रक्रिया असणार आहे, अर्ज करावा लागणार की याद्या कशा असतील की 2017 प्रमाणेच या कर्जमाफीला अटी व निकष लावले जातील हे तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवट नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो, चला आता वळूया आपल्या पुढच्या मुद्द्याकडे, म्हणजे कर्जमाफी 2026। महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही लागू केली, परंतु त्यांचं एक म्हणणे होते की आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये या कर्जमाफीचा जो परदेशी समितीचा अहवाल आहे हा अहवाल आल्यानंतरच आणखी नेमकी काही ती प्रक्रिया चालू करणार आहोत। मित्रांनो, आता एप्रिलचा जवळपास दुसरा आठवडा येत आहे तरीसुद्धा या कर्जमाफीच्या हालचाली दिसत नाही आहेत। मित्रांनो, नेमकं सरकारच्या मनामध्ये काय आहे की शेतकऱ्यांना नुसतं वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न चालू आहे। तर मित्रांनो, याच बाबतीत म्हणजे कर्जमाफी ही नेमकी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी आवाज उठवलाच पाहिजे। मित्रांनो, कधी मिळणार व याची म्हणजेच एप्रिलच्या 18 तारखेपर्यंत हा अहवाल येणं अपेक्षित आहे मित्रांनो, आणि हा अहवाल आल्यानंतरच त्यावेळी पुढील कारवाई होणार आहे मित्रांनो। आणि मेच्या 15 तारखेपर्यंत याच्यासाठी अर्ज करावा लागणार आहे मित्रांनो, आणि त्यानंतर मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत याच्या याद्या जाहीर होतील आणि तुम्हाला त्याची KYC करावी लागणार आहे, आणि त्यानंतरच तुमच्या ते KYC केल्यानंतर तुमच्या त्या कर्ज खात्यामध्ये ती रक्कम क्रेडिट होणार आहे आणि तुमचं कर्ज जे आहे ते नील होणार आहे। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।